जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, तीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ। यश गाठायचं असतं आपलं आपण, साधून शक्ती युक्तीचा मेळ। ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तोच झुकवू शकेल आज होऊन खरा धडाकेबाज। खरोखरच मित्रांनो, या डायलॉगप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा हा डायलॉग हा एकदम तंतोतंत आपल्या जीवनाशी निगडीत आहे। आपण बऱ्याच वेळा स्वतःला ओळखत नसतो। जेव्हा आपण स्वतःला ओळखत नाही तेव्हा आपला सर्वात मोठा तोटा होत असतो, कारण का आपण सामान्य माणसाच्या गर्दीमध्ये स्वतःला ओळखायचं विसरूनच गेलोय। त्यामुळे आपल्याला स्वतःचा परिचय नसल्यामुळे आज आपण मागासलेलो झालेलो आहोत। आज आपल्याला स्वतःची ओळख नसल्यामुळे आज आपण कोण आहोत, कसे आहोत, काय आहोत ह्याला काहीही आपल्याकडे आपल्या स्वतःमध्ये काहीही याला देवाणघेवाण नाही, काही गरज पडत नाही आपल्याला। परंतु जेव्हा आपण एखादं कार्य करतो, हातामध्ये घेतो आणि ते हातामधलं कार्य आपलं जर पूर्ण झालं नाही तर आपण स्वतःच्या नशिबाला कोसत बसतो। एवढे आपण साधारण मानसिकतेचे गुलाम झालेलो आहोत। म्हणजे या गुलामीपासून आपल्याला दूर जर व्हायचं असेल तर स्वतःला ओळखायची गरज आहे आपल्याला। आज आपल्याला स्वतःला ओळखायची गरज आहे की आपण कोण आहोत, आपला जन्म या पृथ्वी तलावर कशासाठी झालेला आहे। जे कोणी लोक यापूर्वी जन्मलेले आहेत, इतिहास ज्यांनी घडवलेला आहे ते इतिहास साधारण व्यक्तीने घडवलेला नाही। ते व्यक्तीसुद्धा आपल्यासारखेच होते, परंतु त्यांनी स्वतःमध्ये स्वतःला ओळखून आत्मशक्तीचा त्यांनी मेळ घातलेला होता, तेव्हाच ते इतिहासामध्ये आज अमर झालेले आहेत। हे सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीनुसार आपल्याला जर चालायचं असेल तर स्वतःला ओळखणं, स्वतःला जागवणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरते। असाच एक छोटीशी उदाहरण तुम्हाला मी सांगतो। एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये एक वाघीण आपल्या पिल्ल्याला जन्म दिल्याच्या नंतर त्या वाघिणीचा मृत्यू झाला। वाघीण मृत्यू झाल्यानंतर ते छोटंसं जे वाघाचं पिल्लू, ते पिल्लू इकडं तिकडं भटकू लागलं। तेवढ्यामध्ये त्या जंगलामधून एक मेंढराचा कळप जात होता। त्या कळपाकडे बघून त्याला वाटलं की त्या कळपामध्ये आपण सामील व्हावं आणि ते त्या कळपामध्ये सामीलही झालं। त्याला स्वतःची ओळख नव्हती, त्याला स्वतःची ही जाणीव नव्हती की आपण कोण आहोत। त्या कळपामध्ये राहू लागलं, कळपामध्येच वागू लागलं आणि त्या कळपामधले प्राणी जसे काही गवतपाला खातात, चारा खातात, तसं तेही खाऊ लागलं। याच्यामध्ये चूक त्याची नव्हती, चूक होती त्याच्या मानसिकतेची। ते गवत चारा खाऊ लागलं, इकडं तिकडं भटकू लागलं। काही दिवस असेच घडत गेले आणि एक वेळेस ते तरुण झालं। तरुण झाल्याच्या नंतर त्याला एका मोठ्या वाघाने, एक वृद्ध असा वाघ त्या कळपाला बघितलं। कळपाला बघितल्यानंतर त्या वाघाने त्या कळपावर झडप घातली। झडप घालताच की त्याला तो वाघ दिसला। त्या वाघाला बघताच की तो अचंबित झाला, त्याला आश्चर्य झालं आणि त्याला प्रश्न पडला की हा वाघ या कळपामध्ये काय करतोय, याला माहीत नाही का ह्या कोण आहे। या विचारानं त्याला येडपिसं केल्यासारखं झालं। तो रात्रभर जागत राहिला, तो रात्रभर झोपलाच नाही। सकाळी उठून त्या कळपाकडे आणखी बघितलं तर त्याच्यामध्ये तो छोटा वाघ, तरुण वाघ फिरत आहे। हे बघितल्यानंतर त्याने ठरवलं, त्या कळपावर त्याने परत झडप घातली। ते वाघ पळू लागलं, जसा कळप पळू लागला तसं ते वाघही पळू लागलं आणि पळता पळता ते वाघ एका तळापाशी त्या मोठ्या वाघाने त्याला तरुण वाघाला धरलं। तरुण वाघ त्या ठिकाणी थरथर कापू लागला। ते स्वतःच्या प्राणाची भीक मागू लागला आणि म्हणू लागला की मला सोडा, मला मारू नका, मला मारू नका। असं म्हणताच की त्या वृद्ध वाघाने त्याला म्हटलं की अरे मूर्खा, स्वतःला ओळख, कारण का तू स्वतः एक वाघ आहेस। या ठिकाणी जे तळं आहे त्या तळ्यामध्ये स्वतःची प्रतिमा बघ। तसा तो वाघ त्या प्रतिमेला बघू लागला आणि माझ्याकडे बघ, त्या प्रतिमेचा आणि माझं प्रतिबिंब एकसारखं आहे। हे बघितल्यानंतर त्याला सुद्धा जाणीव झाली आणि तो त्याला म्हणू लागला की तू स्वतःला ओळखला नाहीस म्हणून त्या कळपामध्ये राहिलास। तुला त्या कळपामध्ये राहून सामान्य जीवन कसं जगायचं एवढंच तुला माहीत आहे, परंतु तुला हे माहीत नाही की तू या जंगलाचा राजा आहेस। तेव्हा त्याच वेळी त्या राजाला, त्या वाघाला कळलं की आपण एक वाघ आहोत। आपण आजपर्यंत जे जीवन जगले ते एक सामान्य जीवन जगलेलो आहोत। म्हणून त्या वाघाने एक मोठी डरकाळी फोडली। डरकाळी जशी फोडली, सगळं जंगल हे दणानून गुडलं गेलं आणि जंगल जसं दणाणलं तेव्हापासून त्याला स्वतःची ओळख झाली आणि तो जंगलाचा राजा म्हणून इकडे तिकडे मिरू लागला आणि त्या कळपाला त्याने सोडून तो जंगलाचा राजा झाला। तर मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला एक डीप मेसेज जातो की आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरंच काही करता येतं, परंतु आपण स्वतःला ओळखत नाही। यामुळे आपण
आपण त्या यशापासून कोसो दूर जातो. म्हणून आपल्याला स्वतःची ओळख असणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःची आत्मशक्ती आपण जर जागवली तर आपल्याला कोणतंही कार्य पार करण्यासाठी वेळ लागत नाही. आणि शक्तियुक्तीचा आपण जर मेळ घातला तर खरोखरच यश संपादित होण्यासाठी काही वेळ लागत नाही. तरी मित्रांनो, मला वाटते की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर असेच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल किंवा असेच व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.